सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे। साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। तुम और मैं अगर हम हो जाएं तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे। तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत, हम इंसानों में बनके चले तो जीतेंगे, चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे। प्रश्नांच्या कधी गाड गेल्या शेतकरी मासाला विचार झाला, मासाहेब तुमच्या सांगण्याबरोबर गावात राहिलो, पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आमच्याकडं. आणि मग त्यावेळी महाराष्ट्राची पहिली सहकारी संस्था उभी राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या सहकारी संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून
कानसावर पाकळ्या बसू नये म्हणून तुम्ही काय करता? तसं विद्यार्थी झाली काही नाही. तुमच्या मतासारख्या दाण्याच्या कानसावर पाकळ्या बसू नये म्हणून तुम्ही काय करता? तसा शेतकरी विचार झाला काही नाही जी. बांधावर फक्त गोपने घेऊन उभा राहतो. मग आताही तेवढंच करा. शेतकऱ्यांना मग आमंत्रण दिला आणि पुढच्या दिवशीतला शेतकरी गावाच्या बांधावर गोपने घेऊन उभा राहिला. अचानक वावट उठली, दुरा सुटला, घोड्यांच्या टापा ऐकू आल्या. आली यवनाची डोदाड आली. आता उभे पिकात दुसणार निर्दोष मारणार. तिथल्या शेतकरी घराला हातातल्या गोपने फिरल्या, दगडं भरल्या, करा फिरल्या. सुटली दगडं दना धाड आदत राहिली. आपण चिंताने आरोग्याचे चिकांडे वावट सुटत राहिली. वादळ घुमत राहिलं आणि बघता लक्षात आलं घोड्यांच्या टापांचा आवाज बंद झालाय. वावटळ बसली, वादळ थांबले. शेतकऱ्याला पिकाकडे घेतलं, लक्षात आलं पिकं सुरक्षित राहिली. तसा आनंदाला लागला. शेतकरी धावत शिवाकडे गेला. विचार झाला राजा पिकं सुरक्षित राहिली. तसा शिवबा राजा करायला आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला लवकर. आणि कालपर्यंत पिकाची राखण करायला शेतकरी मातीची राखण करायला भारकरी म्हणून उभा राहिला. मातीत राबणारी माणसं माती जगवण्यासाठी खडे टाकली. अक्षय तृतीयेला दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं आणि अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं असा इथला रिवाज झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण मानलं. पण कुणाच्या बळावर, कुणाच्या आधारावर? कोण होतं मदतीला, कोण होतं पाठीशी? अरे शिवरायांच्या सोबत होती त्या मावळ खोऱ्यातली 18 पकड जातीची बालवर्धरांची चड्डी लवकर तुटली सगळी सवंगडी पोरं. या पोरांना शिवरायांच्या सोबत घ्यायचे. दूर एखाद्या दाट जंगलात जायचे. जंगलात त्या दाट झाडीत पोरांना तलवार पाहिजे, युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. ते कुणाला नकळत कोणाला कळणार नाही अशा बेदन शिवरायांनी जंगलाच्या बाहेर झाडावर एक पोरा उभा केला असायचा आणि त्याला सांगितलं असायचं कुणी एखादा अनोळखी व्यक्ती येताना दिसला की तू नुसता एक पुण्याचा आवाज कर. तुझा आवाज ऐकला की आम्ही तलवार सुरू लपून ठेवू, विकेट आणूचा खेळ सुरू करू. त्यामुळे कुणा कळणार नाही की आपला काय चाललंय. त्या दिवशी शिवरायांचा खेळ रंगला आला होता. पोरांना तलवार व्हायचं, युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. जंगलाच्या बाहेरच्या झाडावर पुण्याचं पोरग पेरणी करत उभा होतं. त्याला समोर दिसलं एक रांगण पोर येताना. तितक्यात ते पोर करायला निरकून बघितलं. येणार पोरांनो की वाटलं तसं त्या पुण्याच्या पोरानं बसल्या जागेवर मोराचा हुबेहूब आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे कोण? शिवरायांच्या कळवायची. कुणी अनोळखी केलंय सावध राहा. शिवरायांनी मोराचा आवाज ऐकला. सोंगड्याला सांगितलं तलवार क्षेत्र लपून ठेवा, विटी दांडूचा खेळ सुरू करा. कुणी अनोळखी येते. पोरांना तलवार क्षेत्र लपून ठेवली, विटी दांडूचा खेळ सुरू केला. तितक्यात ते पुण्याचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं आणि त्या रांगण्या पोराला दमात घेऊन विचारत होतं कोण तू? ते रांगण पोर म्हणलं रामोसका भैरजीजी काय काम काढलं सर? काही नाही जी, राजाने भेटायचं होतं. कारण बोलू की राजाशी मग सांगतो. पुण्याचं पोर म्हणलं तू थांबतच, राजाशी सांगावं घेऊन आलो. पुण्याचं पोरग राजाजवळ गेलो, उभा राहिलं. राजाला म्हणू लागलं राजा कुणी रामोसका भैरजी आलाय? राजा म्हणजे हे पाठवू ना. भैरजी आला, राजाजवळ उभा राहिला. राजाने भैरजीला विचारलं काय काम काढलं सर? तसा भैरजी म्हणला राजा आम्हाला द्या की तुमच्या खेळात सामील करून. तसा भैरजी म्हणला. तसं राजा म्हणाला काय येतं तुला? तसा भैरजी काढला सगळं येतं जी कशाचा बी आवाज काढतो, कोणाची वेळ करतो. आणि राजा वेशांचा असं करतो की तुम्ही सुद्धा उभं शकणार नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा असं मग आत्ताच आमच्या खेळात ये. तसा भैरजी उठमाळा. भैरजी राजाला म्हणला राजा उद्यापासून येतो की कारण नाही बापाला सांगावं काढला असता. राजा म्हणले ये उद्यापासून. भैरजी जायला वळाला. 4-5 पावलं उडत गेला आणि काय वाटलं कोणाच ठाऊक. भैरजी पुन्हा मागा आला आणि राजाला विचारू लागला राजा तुम्हाला एक सांगू का जी? राजा म्हणले सांग की. नाही तुम्हाला कळावं तुम्ही जंगलात अनोळखी व्यक्ती येतोय म्हणून तुम्ही जंगलाच्या बाहेर झाडो जो पोऱ्या उभं केला ना त्याला सांगा. त्या दिवसात मोर ओरडत नाही की नाही. एखादा जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा. जर त्या दिवसात मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठलं? आईचा गोष्ट राजानं माणसं गोळा केली. ते अशी जरा खोऱ्यातली केंद्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण केली आणि हात भैरजी पुढे जाऊन राजाचा गुप्तहेर प्रमुख झाला. राजा असं रस्त्यावर चालत होतं. जत्रा होती गावची. गर्दीचा नुसता कल्ला माझा होता. घोड्यावर रिपेट चालली राजांनी. राजाला समोर दिसलं गर्दीत एक 13-14 वर्षात शेला नावाचं पोरग हिरव्या रानात मागे सळसळत होतं. हातातला दांडपट्टा विलेज सारखा फिरत होता. राजांना वाटलं हा पोर आपल्याकडे हवा. चालतात खेळ संपला. गर्दी पांगली. राजाला
13-14 वर्षाच्या नागाच्या पोराजवळ गेले, विचार लागले नाव काय झालं तुझं? तसं ते पोर म्हणलं जीवा महालाजी, येतोस आमच्याकडं, काय करावं लागायची? काय नाही, इथं जसा दानपट्टा फिरवतो तसा दानपट्टा आमच्याकडे फिरवायचा, बस येतो की जी. आला, सामील झाला. जीवा मला शिवाजीचा झाला. राजे दासच रस्त्यावर फिरत होते. चालता चालता समोरून एक पोर येताना दिसलं. आणि दांडाच्या ताकदीचं तिच्या मधमस्त चालीत चालत नसतं. ताकद इतकी अचाट हातात तार वापरावी असा पार वापरत निघालाय. राजाला दिसते अचाट ताकदीचं स्टोम बघितलं. राजाला म्हटलं हा 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 पोर आपल्याकडे हवा. चालता चालता त्यात झोपवला. काय करतोस र? काय नाही, खातो पिऊन झोपतो. येणार आमच्याकडं, काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी अडवलं असं तर कापायचं, बस येतो की जी. आला, सामील झाला. त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. असा एक शिवराजे जवळ गेला आणि बघता बघता शिवाजी स्वप्न साकार होऊ लागले. याच पोराडवाने झोपला केले, त्यांच्या मुसक्या आवडल्या आणि बघता बघता सैनीच्या छटाडावरती सगळे गडगोत अब्जात आणले. कोणाला घेतला, पुरंदर जिंकला. अरे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सगळा उद्योग सुरू केलाय. स्वतःला छत्रपती व्हायचे म्हणून नाही, स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचा म्हणून नाही, स्वतःला 32 मणी सिंहासनावर बसायचे म्हणून नाही. अरे मग कशासाठी सुरू केला सगळा उद्योग? शिवछत्रपतींच्या राज्याचा वचननामा म्हणजे काय? अरे राजांच्या स्वराज्याचा वचननामा आहे का? सर्वांस पोटा लावणे आहे, बस. या माती दोघाला प्रत्येक जण 18 पगड जातीची 12 वर्तनांची सारी स्टार कंबार लोहार जोशी गुरव आणि साडी माणी सगळी सगळी बस पोटाच लागली पाहिजे. हे राज्य आहोत, ही श्रींची इच्छा. हा श्री जितका मंदिरात आहे तितकाच माणसांच्या अंतःकरणात देखील आहे. हे राज्य आहोत, ही तो रयतेची इच्छा. हा सगळा अट्टास आहे, तो त्यासाठी आहे, तो त्यासाठी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर रणधुरंदर स्वराज्यरक्षक श्री 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 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. जय जाऊ जय शिवराय. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद. पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पवित्र मातीला वंदन करून मी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने उपस्थित सर्वांना 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सुंदर भव्य दिव्य अशा समारंभात. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे, अतिथींचे, कामगारांचे आणि श्रमिक बंधू भगिनींचे मी निवेदिका प्रणाली नवले शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करत आहे. संकल्पनेच्या तेजाचा महोत्सव देखील आहे. सन्मान ज्याचा आत्मा आहे, सन्मान ज्याचा आत्मा आहे, आत्मसन्मान ज्याचा पाया आहे, कर्तृत्व ज्याचा माता आहे आणि पराक्रम ही ज्याची गाथा आहे, अशा श्रमिकांच्या पराक्रमी हातांचा, जिद्दी मनाचा आणि स्वप्न उभारणाऱ्या पायांचा गौरव करण्याचा आजचा हा दिवस आहे. 1 मे ही केवळ तारीख नाही, तर आपल्या संघर्षशील महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष देणारा हा अद्भुत सोहळा आहे. त्यामुळेच आजचा हा दिवस आपल्या संघर्षाचा व आपल्या स्वाभिमानाचा गौरव सोहळा आहे. आज आपण साक्षीदार आहोत एका समृद्ध वारसाचे, जो ज्ञान, शौर्य आणि संस्कारांनी भरलेला आहे. सर्व उपस्थित भगिनींनो, श्रमाची देवता आहे म्हणजेच वर्क इज वर्शिप या विचारावर दृढ विश्वास व श्रद्धा ठेवून आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. कामगार म्हणजे केवळ काम करणारी व्यक्ती नाही, तर तो आहे विकासाचा शिल्पकार. त्याचा घाम म्हणजे राष्ट्र उभारण्याचे पवित्र पाणी आहे. मेहनत की जो खुशबू है, मेहनत की जो खुशबू है, दुनिया में वही सुगंध है. जो श्रमिक के हाथों से बंधा है, वही असली आनंद है, वही असली आनंद है. इतिहासात जिथे जिथे प्रगती झाली तिथे तिथे श्रमिकांची शौर्यगाथा दडलेली आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जगभर चळवळी झाल्या. भारतामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना विविध सुविधा निर्माण करून दिल्या. आज आपण ज्या सोयी सुविधा अनुभवत आहोत त्यामागे श्रमिकांची अमूल्य शिदोरी आहे. म्हणूनच कामगारांचा सन्मान करणे म्हणजेच
आपल्या विकासाचा सन्मान करणे आहे. आपले एरवंडे साहेब असतील, अविनाश वाडेकर सर असतील, जाधव साहेब असतील, यांच्या माध्यमातून खरोखर कामगारांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून असणारे चांगले होणारे वेतन करार, कामगारांच्या होणाऱ्या अडचणीवर सामोरे जाताना त्यावर सोल्युशन म्हणजेच एक डोबळे साहेब आहेत. त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता येथून मागे सर्वांना मदत करत आलेले आहे. आमचा अनुभव सांगितला तर आमचा जो पाठीमागे 2020 मध्ये वेतन करार झाला होता, साहेबांच्या मदतीने कामगार आयुक्तापर्यंत आमचा करार गेला होता, पण साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या सल्ल्यानुसार आम्ही तो करार चांगल्या प्रकारे पूर्ण केला. तसेच माझ्या अगेन्स्टच्या युनियनच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व कामगार बंधूंचं या ठिकाणी कामगार दिनाच्या वतीनं कामगार दिनाच्या दिवशी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ते या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमितजी सर. त्यांनी अत्यंत मोजक्या परंतु सुंदर शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्याबद्दल मी महासंघातर्फे त्यांचे आभार मानते. हर्ष ओकल एम्प्लॉईज युनियन याचे प्रतिनिधी सन्माननीय संजयजी फासगे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय संजयजी फासगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहा. आणि आदिशक्ती अधिमायेचं पावित्र्य, मंगल आणि वात्सल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य संकल्पिका माता जिजाऊ, पुढे हिंदुस्थानचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या रांगड्या मातीला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक जीवाला, कणाला आणि श्वासाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं कसं हे शिकवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती रुद्रप्रताप धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्या पावन स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन. या देशाची राज्यघटना लिहिताना अजिबात त्रास झाला नाही या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी, या राज्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं अशा सर्वच ज्ञात अज्ञात महापुरुषांना एकमेक कामगार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सर्वच कामगार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वीरी चौकटे शस्त्र म्हणून या भगव्याचे विश्व राहिले, वीरी चौकटे शस्त्र म्हणून या भगव्याचे विश्व राहिले. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही होते म्हणून अखंड भारताने विश्व पाहिले, अखंड भारताने विश्व पाहिले. वडुबुद्रुकवरती खडे पसरविले शिवशंभूच्या पायी, अहो वडुबुद्रुकवरती खडे पसरविले शिवशंभूच्या पायी. हीच आम्हाला मानिक होती, दुसरे दैवत नाही, दुसरे दैवत नाही. रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे, अहो रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वत्यांनो थोडासा गुन्हा करणार आहे, थोडासा गुन्हा करणार आहे. एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे. सावध असा हीच खरी तुफानाची सुरुवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मुली आणि रुद्रप्रताप धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्या रक्त रंजित बलिदानाने पुढे झालेल्या या ऐतिहासिक कोळेवा भीमासारख्या पुण्यनगरी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समिती एकता महासंघाच्या माध्यमातून आज हा कामगार मेळावा आयोजित केलेला आहे. खरं तर मला अभिमान वाटतो राष्ट्रीय समिती एकता महासंघाचा, कारण कामगारांच्या पाठीमागं महाराष्ट्रातील एकमेव संघटना जर म्हटलं तर ती राष्ट्रीय समिती एकता महासंघ आहे आणि किशोरजी ढोबळे साहेब. मित्रांनो, या देशामध्ये
नाही किशोरजी लोके साहेब. किशोरजी लोके साहेबांनी कामगारांना काय दिलं, किशोरजी लोके साहेबांनी कामगारांना कसं दिलं, काय दिलं तर मी अभिमानी सांगतो. किशोरजी लोके साहेबांनी कामगारांना स्वाभिमान दिला आणि म्हणूनच आज कामगार इथे हजारोंची संख्येने उपस्थित राहिले आहे. तुम्हाला माहिती आहे देशामध्ये राजकारण काय चाललं आहे हे काय नाही. एकीकडे कामगारावर अन्याय अत्याचार होतात, एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची शेतकरी आणि कामगारांची संकल्पना मुळीच काढली जाते आणि कुणीतरी आमच्या अंगावर बोकड्यावर बसवला जातोय. तो कामगारांचं वाटोळं करतोय, तो शेतकऱ्यांचं वाटोळं करतोय आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आवाज उठावा लागेल, अन्याय अत्याचाराला वाचा फोडावं लागेल. तेव्हाच कुठेतरी कामगार एकवटला जाईल, तेव्हाच कुठेतरी कामगारांची ठाव ठिकाणं लागलं जाईल. नाहीतर आज कामगार ही संकल्पना महाराष्ट्राच्या नकाशातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. मला वरतून सांगायचंय, कामगार जर एकत्र आला नाही तर भविष्यात 100% कामगारावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कामगारांना चालणारी एकमेव संघटना जर तुमची असेल तर ती आहे राष्ट्रीय समिती एकता महासंघ आणि हिच्या संघटनेत जर आपण आलो तर 100% महाराष्ट्राचा कामगार आज एकवटला जाणार आहे आणि वाजला जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे काल परवा पहिलगाममध्ये हल्ला झाला, परंतु शासनाने अजून कुठलंही पाऊल या ठिकाणी उचललेलं नाही. मला या व्याख्यानातून मला या मनोगतातून राजकारणावर बोलत नाही, परंतु दुर्दैवाने सांगायचंय आपल्यासाठी कुणी नाही. तुम्ही आम्ही एकत्र आलो तरच कामगार टिकणार आहे, तुम्ही आम्ही एकत्र आलो तरच कामगार संघटना टिकणार आहे, तुम्ही आम्ही एकत्र आलो तरच आपले संसार टिकणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय की कामगार एकवटण्यासाठी राष्ट्रीय समिती एकता महासंघाच्या सोबत चला. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आणखी माझ्या मित्रांना बोलायचं आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी यांचं आभार मानतो. आणि जाता एकच सांगेल, इथून दूर जाता जाता नका थोडा तुटलं तरी खूप काही शिकलं आहे. इथून दूर जाता जाता नका थोडा तुटलं तरी खूप काही शिकलं आहे. धन्यवाद. आणि या निमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला. सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. खरं पाहिलं तर कामगार एकवटला पाहिजे. कामगारावरती होणारे अन्याय, येणाऱ्या अडीअडचणी त्या दूर झाल्या पाहिजे. हे ध्येय आपल्या सर्वांचे, कामगारांचे दैवत राष्ट्रीय समिती एकता महासंघाचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट किशोरदादा ठोकळे यांच्या माध्यमातून श्रमिक एकता महासंघाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने सुखीचे दिवस आपल्या कामगारांना आले. दादांच्याबद्दल अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलं. मीही दादांना जवळ ओळखतो, कारण दादा आणि मी एकाच कंपनीमध्ये काम करत आहे. ॲटलास कॅप्को एम्प्लॉय फेडरेशनची जी स्थापना आहे ती दादांच्या वडिलांनीच म्हणजेच कैलासवासी मधुसूदन ठोकले यांनीच केली. आणि आज गेले 60 वर्षामध्ये ॲटलास कॅप्को इंडिया लिमिटेडचे आणि व्यवस्थापनाचे जे औद्योगिक संबंध आहेत हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. आज खरं पाहिलं तर गेल्या 60 वर्षामध्ये एकही दिवस संप किंवा एकही दिवस वादिवाद कोर्ट मॅटर आपल्या पटलावरती नाही. ही बाब खरंच कौतुकास्पद आहे आणि याचे सर्व धडे आम्हाला किशोरदादा आणि त्यांच्या वडिलांनी शिकवलेले आहेत. खरं पाहिलं तर आज इंडस्ट्रीमध्ये ॲटलास कॅप्को एम्प्लॉय फेडरेशनचं नाव हे एकदम आदर्श ऑर्गनायझेशन म्हणून घेतलं जातं आणि याचं श्रेय सुद्धा मी दादांनाच देऊ इच्छितो, कारण दादांनीच आम्हाला जी शिकवण दिली ती आम्ही पुढे कंटिन्यू चालू ठेवली. आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं, गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या 3 वेतन करारामध्ये आम्ही 25,000च्या पेक्षा वेतन करार सलग 3 वेळा केलेले आहेत. ही बाब सुद्धा कौतुकास्पद आहे. आणि या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो, गेल्या वर्षीचाच वेतन करार 28,500चा झाला. हे सर्व श्रेय हे किशोरदादांना जातं. असो, बोलण्यासारखं खूप आहे आणि बोलणारे वक्ते खूप आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी थांबू इच्छितो आणि सर्वांना पुन्हा एकदा कामगार दिनाच्या आणि 1 मेच्या शुभेच्छा देतो. कामगार एकजुटीचा हम सब. धन्यवाद. मी सिग्मा कामगार संघटनेचे प्रतिनिधी सन्माननीय श्री श्यामजी पडोळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विचारमंचावर उपस्थित राहायचे आहे. सन्माननीय श्री श्यामजी पडोळे सर. आज 1 मे कामगार दिनानिमित्त या ठिकाणी
आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात, तरी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, जवळपास कामगार संघटना ह्या संपत आलेल्या आहेत. आधुनिकीकरणामुळे कामगारांचं अस्तित्व कसं मिटवलं जाईल अशा पद्धतीनं आज या जगामध्ये विचारधारणा निर्माण होत आहे. परंतु अशातच आपली एक राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ हीच एकमेव अशी संघटना आहे ज्या संघटनेमध्ये बहुसंख्येने अशा संघटना संलग्न आहेत आणि सालाबादप्रमाणे नेहमी एकमेव कामगार दिनाचा मेळाव्याला उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कामगार जिवंत आहे, कामगार एकत्र येऊ शकतात, कामगार एकजूट आहे हे दाखवून देण्याचा या विश्वाला या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. सांगायचं एवढंच आहे, आधुनिकीकरणामुळे आधीचे कामगार आणि आताचे कामगार, आधीच्या कामाची पद्धत आणि यावेळेला असलेल्या कामाची पद्धत याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आपण बघतोय नवीन नवीन टेक्नॉलॉजी जशी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बरेच कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न, कंपन्यांमध्ये लागणारे बहुसंख्य कामगार संख्या यावरती खूप मोठा परिणाम होत आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा व्यवस्थापन बऱ्याच वेळा आपण प्रत्येक कंपनीमध्ये घेताना दिसत आहे. अशा सिच्युएशनमध्ये जे कामगार गेले 27-28 वर्षापासून आपल्या कंपनीमध्ये कार्यरत आहे त्यांच्या नोकऱ्या टिकवणं ही फार मोठी जबाबदारी आणि कसरत आहे. अशा वेळेला कामगारांनी एकजूट असणं, स्वतःमध्ये होत असलेल्या परिवर्तनानुसार बदल करून घेणे आणि कामगारांची ताकद दाखवून देण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघासारख्या प्रामाणिक संघटनेच्या पाठीशी तनमन धनाने पाठिंबा देणे. आपल्याला माहित आहे, आपल्याला राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोबळे साहेबांसारखे प्रामाणिक नेते लाभलेले आहेत जे आपल्याला केवळ मदतच करत नाही तर स्वतः कसं आपल्या कंपनीशी डील करावं, कसं आपण आपल्या कंपनीतील वेतन करावे आणि कंपनीमध्ये होत असलेल्या अन्यायाला कसं आपण वाचा फोडून आपल्या कामगारांचं रक्षण करावं याबद्दल आपल्याला नॉलेज देत आहे. तरी बऱ्याचशा कामगारांना किशोरजी ढोबळे सरांना वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा त्यांचं सहकार्य नेहमी लाभावं याकरता आपल्या सर्व कामगारांचा पाठिंबा त्यांच्याशी नेहमी राहावा आणि त्यांचं मनोबल उंचावं अशीच मी अपेक्षा करतो आणि आजच्या या दिनी आपल्या सर्वांना कामगार दिनाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. सन्माननीय बाळासाहेब रेड्डी सर यांनी विचार मंचावर येऊन आपले विचार प्रकट करावे अशी त्यांना विनंती करत आहे. नमस्कार. आज 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वच पुणे जिल्ह्यातून, काही सातारा जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून बरेचसे कामगार आपण राष्ट्रीय श्रमिक एकता संघाच्या या कामगार मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो व स्वागतही करतो आणि धन्यवादही देतो. खरं तर 1 मे महाराष्ट्र कामगार दिन आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे चाकण, रांजणगाव या एरियामध्ये आपण सादर करत असतो. खरं सांगायचं तर कायद्याबद्दल याच्याबद्दल आपल्याला सर्वच काही आपले मान्यवर आहेत ते स्पष्टपणे सांगतील. पण जाता जाता मी एकच सांगतो की सध्या व्यवस्थापन आणि कामगार संघटना ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तोडाफोडीचं जे राजकारण चाललेलं असतं, कधी कधी कामगारामध्ये 2 गट ह्यांनीच तयार करायचे आणि ह्यांनीच आपल्या पाठवाद लावायचे आणि फायदा व्यवस्थापनाचा कसा होईल हे बघायचं सध्या काम चालू आहे. तर सर्वच कामगार बंधूंना माझी अशी विनंती असेल की बऱ्याच ठिकाणी काही संघटना चांगलं काम करत असतात पण चांगलंपणा हे व्यवस्थापनाला दिसत नाही आणि अनेक वेळा त्यांच्यात अशी तोडफोड करायची आणि व्यवस्थापनाचा कसा फायदा होईल ते हे या निमित्ताने मी अवजरून सांगतो. कारण चांगल्या संघटना व्यवस्थापन हे ठेवतच नाही. त्यामुळे कृपया करून विनंती करतो आज या निमित्तानं की आपण सगळे एक राहून यापुढे कामगारांचं अस्तित्व टिकायचं असेल तर आपल्या राष्ट्रीय श्रमिक एकता संघाचे अध्यक्ष किशोर ढोबळे सर यांना आपण सगळेजण ओळखतो, पाहतो. ते पारदर्शकपणे काम करतात.
वकील या पुणे जिल्ह्यामध्ये आहे की त्यांच्याकडे जाऊन आपले बरेचसे सल्ले घेतात, थोडीचं राजकारण करतात, पण डोकळे सर कसे नाही मी तुम्हाला खात्री घेऊन सांगतो. कारण त्यांचा पारदर्शकपणा हा आपल्यासाठी फार उपयोगी आहे. अनेक लोकांनी नवीन संघटनेमध्ये काही पदाधिकारी बदलतात, त्यामुळे बरेच वेळा दिशा बदलती. तर कामगार मित्रांनो असं करू नका. आपण सर्वांनी मिळून राष्ट्रीय श्रमिक एकता संघाला साथ देऊया. कारण येणारा काळ हा खडतर असत, टेक्नॉलॉजी बद्दल चालले, कामगारांच्या हाताचं काम काढून घ्यायचं चाललेलं आहे. तर असं न करता सर्वांनी एक साथ द्या. आणि या ठिकाणी मी सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हम सब एक है. डॅनफोर्स एम्प्लॉईज युनियन या संघटनेचे प्रतिनिधी सन्माननीय श्री नितीनजी हरगुडे सर यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. जागतिक एक मे तसंच महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित माझ्या सर्व कामगार बंधू आणि भगिनींचं मी सहर्ष असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ आयोजित कामगार मेळाव्याला उपस्थित माझ्या सर्व बंधूंचं तसंच लाभलेली उपस्थिती आपले अच्युत गोडबोले साहेब, कामगारांचं दैवत आदरणीय श्री किशोर डोकले साहेब आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी. डॅनफॉर्स कामगार संघटना ही वाकोली येथील केसर गावामध्ये असणारी 2015 पासून आम्ही राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाशी संलग्न आहोत. आमचा सलग 4था करार या मागील महिन्यामध्ये संपन्न झाला. 4थ्या कराराचा उल्लेख मी नक्कीच करेल की आमची टोटल 4था पगार हा मिळून 75,000ची अशी सॅलरी आम्हाला या वेतन करारामध्ये मिळालेली. म्हणजे याचं मार्गदर्शन मिळून आम्हाला 75,000 सॅलरी वाढ आमची करण्यात आलेली आहे. खरं तर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, कामगारांचे बदलणारे कायदे, कामगार आणि व्यवस्थापन असणारे संबंध हे कसे जोपासले पाहिजे हे आवर्जून सांगितलं जातं. या निमित्तानेच मी जे काही आमच्या संघटनेला जे वेळोवेळी मदत होती तर मी आता या ठिकाणी 11,000 रुपयाची देणगी आम्ही सर्वांमध्ये ठरवून राष्ट्रीय श्रमिक एकताला आम्ही देणगी देणार आहोत. पुनश्च एकदा मी सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आणि राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाने तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही. तसेच आजच्या या मान्यवरांच्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमाला महत्व नाही. 1 मे या कामगार दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे मी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने निवेदिका प्रणाली नवले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर येऊन आसनस्थ व्हावे. ही आपल्या संस्कृतीतील भावना महाराष्ट्राच्या मातीसारखी कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं, लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं. आज 1 मे या महाराष्ट्र दिनानिमित्त व जागतिक कामगार दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे, बंधू भगिनींचे, अतिथींचे, पदाधिकाऱ्यांचे, कामगारांचे व सर्व श्रमिक बंधू भगिनींचे मी पुनश्च एकदा राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवे आव्हान घेऊन येत असतो. काही क्षण आनंदाचे तर काही संघर्षाचे असतात. या संघर्षांना सामोरे जाताना मानवाला गरज असते एका अदृश्य शक्तीची, मानसिक बळाची, आत्मिक शक्तीची. याच भावनेतून निर्माण झालेली एक अजरामर प्रार्थना. ती प्रार्थना फक्त शब्दांचा संग्रह नाही तर ती एक जिवंत अनुभूती आहे. तिच्या प्रत्येक ओळीतून एक गहन अर्थ वाहतो. स्वतःवरचा विश्वास, सत्यता टिकवण्याची प्रेरणा आणि आयुष्याला योग्य मार्गाने घडवण्यासाठी एक विलक्षण आस. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण अशाच प्रार्थनेने करणार आहोत. मी सर्व उपस्थितांना विनंती करते की सर्वांनी प्रार्थनेसाठी 2 मिनिटे उभी राहायचे आहे.
की कोणत्याही संकट समयी आमची बुद्धी भ्रष्ट होऊ नये, आमची वृत्ती ही सदैव चांगुलपणाचीच राहो आणि आमच्या कृती या सदैव सन्मान गावत चालत राहो. आपण देवाकडे केवळ बाहेरचेच यश मागत नाही, तर आपल्या मनाची, भावनांची आणि इच्छांची शुद्धता देखील मागत असतो. जीवनाच्या वाटचालीत ही प्रार्थना आपल्या हृदयात दीपमाळेसारखी उजळत राहो. या प्रार्थनेतून श्रद्धेचा गंध, धैर्याचा प्रकाश आणि चिरंतन आशेचा झरा आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाहत राहो, हीच ईश्वरश्रेणी प्रार्थना करते. आलेल्या सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे, कामगारांचे, अतिथींचे तसेच सर्व श्रमिक बंधू भगिनींचे मी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आपल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणजेच मराठी लेखक तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय श्री अच्युतजी गोडबोले सर यांचा सत्कार राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री किशोरजी गोडबोले सर करतील. मी सरांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गोडबोले सरांचा सत्कार करावा. त्यामागे काम करणाऱ्या हजारो मातांचे श्रम, घाम आणि निष्ठा असते. याच पार्श्वभूमीवर कामगार मित्र हा पुरस्कार देण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे अशा व्यक्तींचा गौरव करणे ज्याने कामगारांसोबत कामगाराचे प्रश्न आपले मांडले आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येक प्रयत्नाला पुढाकार दिला. हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो आहे एक आदर्श मूल्य व्यवस्था जपणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान असे नेतवतो. आणि आज श्री दत्तात्रय धामणकर साहेब यांना कामगार मित्र या पुरस्काराने सन्मानित करताना महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आम्ही ज्या व्यक्तींचा सन्मान करीत आहोत त्या व्यक्तींनी समाजसेवेच्या कार्यात आपली संपूर्ण जीवनशक्ती अर्पण केली आहे. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि गौरव म्हणून आपण त्यांना समाजमित्र हा पुरस्कार प्रदान करीत आहोत. हा पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर एक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून शूटिंग अँड एडिटिंगचे केले आहे. 1955 सर्व मान्यवर आपल्या सर्वांची प्रेरणास्थान. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी व राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सर्वच पदाधिकारी, कामगार बंधू भगिनी आणि समस्त श्रमिक परिवार. श्रमाचा जय जयकार असावा, प्रत्येक श्रमिकाला सन्मान लाभावा, यासाठीच या मंचावर आजचा हा दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एक अत्यंत आगळीवेगळी श्रमशील माणसांच्या गौरवासाठी झळकणारी सकाळ आज इथे संपन्न होत आहे. आजचा हा सोहळा म्हणजे त्यांच्या योगदानाला केलेला मनपूर्वक नमस्कार आहे. आजच्या पुरस्कार सोहळ्यातील कैलासवासी भाई बदले स्मृती पुरस्कार 2025 या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत सन्माननीय श्री चंद्रकांतजी भाऊसाहेब कदम. मी चंद्रकांतजी भाऊसाहेब कदम यांना विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर उपस्थित राहायचे आहे. श्री चंद्रकांत कदम साहेब हे मुरली कृष्णा फार्मर्स तसेच रांजणगाव या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच पत्रकार पुढारी नगर सह्याद्री पारनेर दर्शन, त्याचप्रमाणे कामगार चळवळीमधील अनेक समोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे, जो केवळ एक सन्मान नाही तर श्रमिक संस्थेतील परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे. मित्रांनो, कोणताही उद्योग लघु असो वा मोठा उत्पादनक्षम होण्यासाठी केवळ भांडवल, यंत्रसामुग्री आणि जागा पुरेशी नसते, तर त्यामागे असतो श्रमिकांचा परिश्रम, व्यवस्थापनांचा दृष्टिकोन आणि दोघांमधील नात्यांचा सौहार्द. हा जो संबंध आहे तो जर सौहार्दपूर्ण
असेल तर परस्पर समजुतीचा असेल तर कोणताही उद्योग प्रगती करतोच आणि म्हणूनच आजचा हा उत्कृष्ट औद्योगिक संबंध पुरस्कार म्हणजेच संवाद, सन्मान आणि श्रमसंस्कार यांचा त्रिवेणी संगम आहे. विचारपूर्वक संवाद, नियमित बैठकांमधून प्रश्न सोडवणं, श्रमिकांच्या प्रश्नांना मानवी दृष्टिकोनातून समजून घेणं या मार्गाने सगळ्या अडचणी सहज सुटतात. आजचा सन्मान हेच दाखवतो की सकारात्मक औद्योगिक संस्कृतीला प्रोत्साहन देणं. हा सन्मान घेण्यासाठी मी विचार मंचावर बोलवत आहे मेकल्टे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापन आणि मेकल्टे एम्प्लॉईज युनियन संघटना कार्यकारिणी विभाग यांनी या संघटनेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विचार मंचावर यावे. सांगता आहे हे जेव्हा आपण आज त्या व्यक्तीचा गौरव करणार आहोत त्यांच्याकडे पाहतो तेव्हा समजते. हा पुरस्कार आहे त्या व्यक्तीच्या कार्यप्रेमाचा, निष्ठेचा आणि कुशल नेतृत्व गुणांचा. अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर असतानाही कोणताही गोंधळ न करता त्या पेलण्याचे सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये असते आणि त्याहूनही कमी लोक या जबाबदाऱ्यांना संधी मानून त्यातून संघटन कौशल्याची नवी उंची गाठत असतात. ज्यांचं आज आपण अभिनंदन करणार आहोत त्यांनी आपल्या कार्यकाळात एक जबाबदारी अशी पार पाडली आहे की ती फक्त कामगिरी म्हणूनच नव्हे तर एक आदर्श म्हणून समोर आली आहे. कार्यालयीन नियोजन असो की प्रसंगी संकटसमयी निर्णय घेण्याचे धैर्य असो, प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या निर्णय क्षमतेने महासंघाला योग्य दिशा दिली आहे आणि त्यांच्या कौशल्याने महासंघामध्ये एकोपा निर्माण केला आहे. अशा या बहुआयामी, प्रेरणादायी आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या व्यक्तीला आज या पुरस्काराचे सौभाग्य प्रदान करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे आहे सन्माननीय श्री राजाराम कोंडिवार शिंदे साहेबांचं. मी सरांच्या पूर्ण कुटुंबियांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे. पार्श्वभूमीवर श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याकरता व त्यांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाची स्थापना झाली. या महासंघाने कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ म्हणजेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून निर्माण झालेली, कामगारांनी कामगारांसाठीच निर्मिलेली विविध संघटनांचा एक महासंघ आहे. संस्थेची स्थापना करताना काही महत्त्वाची तत्त्वे निश्चित करण्यात आली होती, जसे की श्रमिकांच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्व क्षेत्रातील कामगारांना संघटित करणे, कायदेशीर लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करणे. आज राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ ही एक नोंदणीकृत कामगार संघटनांच्या महासंघ असून आजमितीस राज्यातील 152 कामगार संघटना तिला संलग्नित आहेत व त्या पुणे, पिंपरी चिंचवड, नगर रोड, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, चाकण, तळेगाव, सातारा, कराड, नाशिक अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पसरले आहेत. सुमारे 25 ते 30,000 सदस्य 30,000 कामगार या महासंघाचे सदस्य आहेत. जगातील अनेक देशातील कामगार संघटनांशी महासंघाने आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचप्रमाणे महासंघाने जागतिक पातळीवरील कार्यशाळा व परिषदांमध्येही आपला सहभाग नोंदविला आहे. महासंघ म्हणजे भारतीय श्रमिक चळवळीतील एक प्रेरणादायी पर्व आहे. महासंघाने निस्वार्थपणे श्रमिकांच्या समस्यांचा सामना केला आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी कठोर संघर्ष केला आहे. आजही महासंघ आधुनिक काळातील नव्या आव्हानांना सामोरे जात
श्रमिकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अविरत कार्यशील आहे. भारताचा विकास केवळ साधनांनी नव्हे तर श्रमिकांच्या सन्मानाने होतो याचे भान महासंघाने देशाला दिले आहे. 21व्या शतकात जिथे यांत्रिकीकरण व नवउदारीकरणामुळे कामगारांच्या नोकऱ्या संकटात आहेत तिथे महासंघ आधुनिक लढ्याच्या नव्या दिशा आखत आहे. कामगार जीवनाशी सर्व संबंधित प्रश्नांचे संशोधन, माहिती संकलन, मार्गदर्शन, बेकारी निवारण इत्यादी बाबतीत ही महासंघटना भरीव कार्य करत आहे. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता प्रतिनिधी आपल्या स्वखर्चातून महासंघ चालवित असतात ही खरंच कौतुकास्पद व वाखाणण्याजोगी बाब आहे. केवळ आंदोलनेच नाही तर विविध उपक्रम योजना देखील महासंघाकडून वेळोवेळी राबविल्या जात असतात. जसे की महिला सक्षमीकरणासाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे, श्रमिक मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, अपघात व पूरग्रस्त कामगारांसाठी तातडीची योजना, रक्तदान शिबिरांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, श्रमिक शिक्षण शिबिरे, कौशल्य विकास कार्यक्रम, बचत गटांची स्थापना, कायदेशीर सल्ला मसलत शिबिरे. आजही व इथून पुढे भविष्यात देखील श्रमिकांना त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी महासंघ अविरत प्रयत्नशील आहे. श्रमिकांचे श्रम हेच राष्ट्राचे वैभव आहे. या उक्तीप्रमाणे हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ सदैव प्रयत्नशील आहे. श्रमिक सन्मानाचा लढा अखंड असाच सुरू राहील. जिथे अन्याय तिथे संघर्ष, जिथे अन्याय तिथे संघर्ष, जिथे श्रमिक तिथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, तिथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ. आवाज येत नाही, आवाज नाश्ता केलाय ना सगळे? नमस्कार. अजून नाही कामगारांचा आवाज आहे वाटत नाही. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, श्रमिक एकता महासंघाचा, श्रमिक एकता महासंघाचा. मित्रो, आज आपण आपला कामगारांचा सण 1 मे कामगार दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. आज खरं तर सर्वांना सुट्टी असते आणि सुट्टी म्हटलं की कामगारांना आपल्या फॅमिली सोबत कुठेतरी फिरायला जायचं असतं किंवा काय प्लॅनिंग करायचं असतं. परंतु हे करायला कुठे आपण तुम्हाला अडथळा येऊ देणार नाही, कारण आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्रीय संघिकता महासंघाच्या सर्व कार्यकारिणीतर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. मित्रो, या ठिकाणी आपण हा कामगार दिन साजरा करत असताना आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय अच्युतजी गोडबोले सर, त्याचप्रमाणे आपले कामगारांचे दैवत सन्माननीय किशोरजी ढोकले सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या पुरस्काराचे सर्व पुरस्कारार्थी मारुती बापकर, मॅनेजमेंटचे प्रतिनिधी आणि संपूर्ण व्यासपीठ, त्याचप्रमाणे समोर जमलेले माझे सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी प्रास्ताविक सादर करण्याचा या ठिकाणी मला संयोजकांनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. सर्व कामगारांना या 1 मे कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी प्रस्तावित सुरू करत असताना 1 मे कामगार दिन हा 1 मे कामगार दिन हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात खरं तर 1886 सालापासून, 1886 पूर्वी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने कामगारांकडून कामं करून घेतली जायची त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी
1886 मध्ये जागतिक लेवलला एक मोठी चळवळ उभी राहिली होती आणि त्या अनुषंगाने त्या चळवळीतून कामगारांना 8 तासच काम दिलं गेलं पाहिजे हे ज्यावेळेस सर्वमान्य झालं होतं ते 1886 पासून या कामगारांना या चळवळीचा दिन म्हणून किंवा कामगार दिन म्हणून 1886 सालापासून हा कामगार दिन साजरा केला जातो आणि हा भारतामध्ये तसं पाहिलं तर 1923 सालापासून हा कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. कारण बरेच वेळा आपण कामगार दिन साजरा करतो पण त्याचा इतिहास काय हा अवगत करण्यासाठी या ठिकाणी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. या ठिकाणी मी प्रस्तावित करत असताना आपल्या नवलताईंनी बऱ्यापैकी महासंघाची कार्यप्रणाली सांगितली. या ठिकाणी महासंघ ही संकल्पना खऱ्या अर्थाने या काळाची गरज ओळखून 2007 साली सर्वप्रथम पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा संप चालू होता आणि त्या संपामध्ये खूप काही अन्यायकारक व्यवस्थापनाच्या वतीने काही भूमिका घेण्यात येत होत्या आणि त्या माध्यमातून एक बजाज ऑटो सारखा मोठा संप सुरू होता आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सर्व परिसरातील कंपन्यांनी त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी रोज जमा व्हायच्या आणि त्याच्यातूनच या महासंघाची राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाची निर्मिती झाली. आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये किशोर ढोकले सरांच्या नेतृत्वाखाली या पुढे याची वाटचाल चालू राहिली की आज तागवेत अखंडपणे आणि अतिशय निस्वार्थीपणे या ठिकाणी महासंघ आपलं कार्य करत आहे. महासंघ काय करतो नेमकं या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना थोडंसं नमूद करण्यासाठी मित्रांनो, महासंघ म्हणजे कामगारांचं नेतृत्व तयार करण्याचा कारखाना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं मला ठिकाणी सांगावं लागतं. कारण आपण पाहिलं तर बाहेर खूप काही संघटना आहेत की त्या धंदेवाईच्या स्वरूपात काम करतात, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की महासंघ हे काम करत असताना कुठल्याही व्यवस्थापनाबरोबर महासंघाचे प्रतिनिधी डायरेक्ट निगोशिएशन करण्यासाठी जात नाही, वाटाघाटी करण्यासाठी जात नाही, तर त्या ठिकाणचे त्यांचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनाच त्या ठिकाणी सर्व माहिती पुरवली जाते. त्यांना त्या ठिकाणी कायदेशीर असेल किंवा सगळे सल्ले दिले जातात आणि त्या माध्यमातून ते स्वतः आपल्या कंपनीची परिस्थिती, आपली परिस्थिती, आपल्या लोकांच्या भावना या माहिती असल्यामुळे चांगल्या पद्धतीच्या वाटाघाटी करून यशस्वीपणे करार करतात आणि त्या माध्यमातूनच त्या कंपनीमध्ये चांगलं नेतृत्व तयार करण्याचं या ठिकाणी महासंघ काम करत असतो. त्याबद्दल मी या ठिकाणी निश्चितच ढोकले सर आणि त्यांची जी टीम आहे या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीने की निश्चित चांगल्या स्वरूपाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्यापुढेही अभियानपणे चालू राहील. मंडळी हे करत असताना महासंघ बघा बाहेरच्या धंदेवाई संघटना आहे त्या तुमचं एक ऍग्रीमेंट झालं की 1 महिन्याचा पगार एक लेवी म्हणून त्या ठिकाणी घेतला होता आणि त्याच्यातून लाखो करोडो रुपयाचा नफा कमवला जातो. परंतु या ठिकाणी मला निश्चित सांगावंच वाटतं की राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ हा आपल्या कुठल्याही कंपन्यांमध्ये वेतन करार होत असताना कोणत्याही प्रकारची लेवी घेत नाही. किंबहुना असे काही कार्यक्रम जर राष्ट्रीय कार्यक्रम आपल्याला तयार करायचे असतील तर त्या वेळेच्या त्या बजेटनुसार त्या ठिकाणी आपण एक मिनिमम एक रक्कम ठरवलेली असते आणि त्या रकमेच्या माध्यमातून त्या जमा होणाऱ्या याच्यातून असे काही खर्च केले जाते आणि मग त्यामधूनच काही सामाजिक उपक्रम सुद्धा या ठिकाणी हाती घेतले जातात. यामध्ये आपण मागं पाहिलं असेल की धरणग्रस्तांना मदतीचं भरघोसाच्या मदती दिल्या आहेत. त्या ठिकाणी काही जे गोरगरिबांचे आहे काही अपघात झालेले कामगार आहेत किंवा अशा विविध प्रकारचे या ठिकाणी मदतीचं काम सुद्धा या ठिकाणी महासंघाच्या वतीने महासंघाच्या वतीने करण्यात येतं. आणि मग राहिला विषय की महासंघ या ठिकाणी नेमकं हे नेतृत्वाचं जे काही व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने करतं तर व्यवस्थापन करण्यासाठी आमच्याकडे जी टीम आहे आपले अविनाश वाडेकर असतील जे महासंघाचे जनरल सेक्रेटरी ते या ठिकाणी जे काही गणेश जाधव असतील, राजांना दरेकर असतील किंवा सर्वच कार्यकारिणी
या ठिकाणी खूप काही असं डाटा तयार केला जातो आणि ज्या ज्या वेळेस एखाद्या कंपनीला त्यांचं सीओडी द्यायचा असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी त्या कार्यकारिणीला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या कंपनीची परिस्थिती जाणून घेऊन त्या ठिकाणी तो सीओडी तयार करण्यासाठी मदत करत असतात आणि ते सीओडी दिल्यानंतर ज्या काही कंपनीकडून काही गोष्टी येतात त्या बाबतीत शंका निरसन करण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं काम माननीय आपले दैवत किशोरी ढोकळे साहेब करत असतात आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता या मागील वर्षामध्ये सुद्धा बऱ्याच कंपन्यांमध्ये अतिशय यशस्वी करार या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्या कंपन्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. यामध्ये प्रामुख्याने मास्किओ गॅस्पारोको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कामगार संघटना यांनी आपलं अतिशय चांगल्या प्रकारचं एक वेतनवाढीचा करार संपन्न केला. त्यांच्या या ठिकाणी मी महासंघाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. ट्रान्सअफिक्स इंडिया कामगार संघटना, सरोस्की कामगार संघटना, 3A कंपोजिट्स कामगार संघटना, बुरखा कॉम्प्रेशन कामगार संघटना, जॉन डियर कामगार संघटना आणि डॅनफोर्स कामगार संघटना या सर्व कामगार संघटनांचा जोरदार टाळ्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं आणि त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. मंडळी या ठिकाणी महासंघ या सर्व गोष्टी करत असताना आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा कुठेतरी जोपासना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या माध्यमातूनच आताच आपण पाहिलं की या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार देण्याचा उद्देश एकच, एक सामाजिक बांधिलकीमधून या ज्या मंडळीचं कार्य आहे त्या कार्याचा आदर्श घेऊन कुठेतरी आपणही त्या गोष्टीने प्रेरित होऊ. उदाहरणार्थ या ठिकाणी मेकिंग कंपनीचे जे व्यवस्थापन प्रतिनिधी आहे आणि कामगार प्रतिनिधी यांचे जे औद्योगिक संबंध आहे अगदी वाखाणण्याजोगे आहे की त्यांचा आदर्श या ठिकाणी सर्व कंपन्यांनी घेतला तरी वापर ठरणार नाही. अशा पद्धतीने त्यांचे या ठिकाणी जे वातावरण तयार झाले आणि त्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी पुरस्कृत केलं तर इतरांनी त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख झाल्यामुळं कुठेतरी त्यांच्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा आमचा उद्देश. त्याचप्रमाणे आमचे मामा गुरकाट कामगार संघटनेचे आम्ही त्यांना शिंदे मामा समजत असतो, आमचे मामा आहेत ते, त्यांचा सुद्धा या ठिकाणी जर कामगार चळवळीतला प्रवास पाहिला तर अतिशय कणखरपणे प्रवास केला आणि घडतच परिश्रमातून त्यांनी या ठिकाणी आज ते रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहे. परंतु त्यांच्यासारखे आदर्श लोकांचा आदर्श घेऊन या ठिकाणी निश्चितच पुढील कामगार नेते किंवा पुढील पुरस्कार ते घडले पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं तो जो काही पत्रकारिता आहे या ठिकाणी त्या माध्यमातून माननीय या ठिकाणी त्यांनाही सन्मानित राजन साहेब त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. जे आपण बऱ्याचशा या सगळ्या सामाजिक बांधिलकी जोपासताना या ठिकाणी कदाचित काही महासंघाचा किंवा कामगार चळवळीकडे त्यांचं लक्ष वेधलं जातं, वेधलं जावं म्हणून म्हणा किंवा त्यांचं खरोखर चांगलं योगदान आहे म्हणूनही आपण त्यांनाही या ठिकाणी पुरस्कृत करत असतो. मी त्यांचे खूप खूप या ठिकाणी सर्व पुरस्कार महासंघाचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. आणि मग या पुढे जात असताना मंडळी आपल्याला हे चळवळ पुढे न्यायची आणि चळवळ पुढे नेत असताना सर्वात महत्वाचं आपण घोषणा देताना म्हणत असतो कामगार एकजुटीचा, म्हणजे ह्या घोषणेमध्येच कामगार एकजुटीचा जो विजय आहे तो जो विजय होण्यासाठी खरं तर ही एकजूट टिकवली पाहिजे आणि एकजूट टिकवत असताना महासंघ पातळीवरती असतीच, परंतु बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की काम करत असताना की जी स्थानिक पातळीवरची ज्या संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनेच्या वैयक्तिक कंपनी पातळीवर त्या ठिकाणी खूप मोठे मतभेद होताना दिसून येतात. त्या ठिकाणी मतभेद वैचारिक असले पाहिजे. या ठिकाणी कुठंतरी मला काहीतरी मिळालं पाहिजे, माझा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ साधला गेला पाहिजे आणि मला त्या ठिकाणी पदावर जाता आलं पाहिजे, अशा ज्या काही भावना त्या ठिकाणी वाढीच लागतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने कामगार चळवळीला कुठंतरी आपण अधोगतीला नेत असतो. तर या गोष्टीचं भान या ठिकाणी, कारण या ठिकाणी जी मंडळी त्या कंपनीच्या संघटनेच्या कार्यकारिणीवर काम करत असतात त्या अतिशय
खोपटे साहेबांच्या आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात आणि कुठलाही निर्णय ते घेत असताना वैयक्तिक स्वरूपात न घेता सार्वजनिक हिताच्या दृष्टीनेच घेत असतात. त्यांची पराकाष्ठा करत असतात. मंडळी, आपण पाहतो घरामध्ये आपल्याला लहान मुलांनी पैसे मागितले तरी जर 100 रुपये मागितले, आपण 100 रुपये लगेच कधी काढून देत नाही. त्या ठिकाणी कुठंतरी त्यांचे जे पालक असतात ते कुठेतरी त्याला 50 रुपये घे, यावेळेस 10 रुपये घे, कधी 20 रुपये घे, अशा पद्धतीने बोलवून करत असतात. परंतु याचा अर्थ असा नसतो की त्यांना मुलाला कुठेतरी काही डावाला जायचं किंवा मुलाचे खूप काही मोठ्या अपेक्षा भंग होत असतात. असं न मानता एक कुटुंब म्हणून या ठिकाणी व्यवस्थापनाने पण कामगारांकडे पाहिलं पाहिजे आणि कामगारांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या भूमिकेने एक वडील आणि पालक या नात्याने त्या ठिकाणी जर घेतलं तर निश्चितच या ठिकाणी मला सांगावंच वाटेल की आपले एका कंपनीमधील प्रतिनिधी कालच म्हणलं की तुमच्या निगोशिएशन मध्ये काही गोष्टी ठरलेल्या होत्या, परंतु अचानक ड्रॉप तयार करत असताना फायनल करत असताना कंपनीने व्यवस्थापनाने त्यांची भूमिका बदलली आणि त्याचा परिणाम आपल्या कामगार प्रतिनिधी एवढा मनावर लावून घेतला की त्याचं स्वतःचं बीपी आणि त्यांना हॉस्पिटलायझेशन करावं लागलं. तर मला या ठिकाणी निश्चित सांगायचं की आपण कामगारांनी या ठिकाणी प्रत्येकाच्या भावनेचा या ठिकाणी जे काय आहे आपले प्रतिनिधी विचार करत असतात, प्रत्येकाच्या अपेक्षेचा विचार करत असतात, परंतु ते काही सर्वच गोष्टी 100% त्या ठिकाणी मागणी मान्य करू शकत नाही आणि त्याचं दडपण आपल्या कुठेतरी व्यवस्थापन आपल्या कार्यकारिणीला पण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची वर्तणूक आपल्या सर्वसाधारणची असली पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा राष्ट्रीय श्रमिक क्रीडा महासंघाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी प्रास्ताविक विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दत्तात्रयजी यळवंडे सर यांच्या प्रास्ताविकेतून आपल्याला महासंघाच्या विविध पैलूंचे दर्शन घडून आले. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रास्ताविकेतून आपल्या सर्वांना कार्यक्रमाचा हेतू, प्रयत्न आणि श्रद्धा समजून सांगण्यात आलेली आहे. सरांचा थोडक्यात मी परिचय सांगते, मगाशी वेळामध्ये सांगता आला नाही. दत्तात्रय यळवंडे सर हे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष आहेत, तसेच महाराष्ट्र शासनाचे ते विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. मी मेकॅल्टे कंपनीचे HR हेड असलम सर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करत आहे. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री किशोर ढोकले साहेब, मंचावर उपस्थित सगळे पदाधिकारी, कामगार बंधू आणि मैत्रिणी, मेकॅल्टे कंपनीतर्फे आपण सगळ्यांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाची हार्दिक शुभेच्छा. इथे मोठे मोठे लोक वरती बसलेले आहेत. आताच आपण यळवंडे साहेबांचं एवढं चांगला भाषा ऐकलं आहे. मला भाषण करता येत नाही, पण तरी मी राजवंत दरेकरला सांगितलं की मला एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची होती, म्हणून मी इथे आलो आहे. कारण हे चांगले संबंध इंडस्ट्री आणि कामगाराचे म्हणजे कंपनीचे प्रोग्रेस आणि कंपनीची प्रोग्रेस झाली तर डेफिनेटली कामगारांची पण प्रोग्रेस होते आणि स्टाफची पण प्रोग्रेस होते. आणि हे चांगले संबंध एक मागच्या वर्षी आमच्या करार कंपनीत करार सही करताना आम्ही किशोर ढोकले साहेबांना तिथे बोलवलं होतं. किशोर साहेब आले आणि आमच्या मॅनेजमेंट सोबत डिस्कशन झाला. तिथे त्यांनी सांगितलं की आमचे MD साहेब समीर राव साहेब त्यांना सांगितलं की असलम साहेब आता रिटायर होणार आहे पुढच्या वर्षी, तर माझी रिक्वेस्ट आहे की अजून ते 2-3 वर्ष कंपनीत काम केलं तर डेफिनेटली कंपनीला आणि कामगार दोघांना फायदा होईल. आणि त्यांची जे रिक्वेस्ट होती मॅनेजमेंट ॲक्सेप्ट केली आहे, तर थँक्यू किशोर साहेब. तर मी जास्त वेळ घेत नाही आणि किशोर साहेबांना सांगते की हे जे संबंध आमचे चांगले आहेत ते पुढे पण आम्ही असंच ठेवू अशी मी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कामगार दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री मिटगुळे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांना विचार मंचावर आमंत्रित करत आहे.
हा पुरस्कार घेताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण माझं वय आज 75 आहे आणि वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा मी कामगार क्षेत्रात आलो. कारण माझी आई ही महात्मा फुलेंच्या शाळेची मध्ये शिकवत होती गंजपेठेमध्ये. तिने मला असं बोटाला धरून दाखवलं की दैन्य आणि दारिद्र्य काय असतं. आणि तिने मला सांगितलं की मुला ह्या लोकांसाठी तुला काम करायचं. लहान होतं काही समजत नव्हतं. तर जेव्हा मी फॉर्मॅक आहे या कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये मी पाहिलं की युनियन लीडर चौकट करतो. लाईनीने उभे राहत होते. 150 रुपये पगार होता आणि सावकारी करत होता आणि कामगारांच्या खिशातले पैसे काढत होते. अत्यंत मनाला भेटायला झाला. माझा पहिला लढा युनियन लीडरच्या विरुद्ध चालू झाला. एका सकारात्मक दृष्टीने मी त्या कंपनीमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आणि मग खूप पुढे गेलो. कामगारांना पगार वाढवता असं लक्षात आलं की माझा हा कामगार व्यसनाधीन होतोय, कर्जबाजारी होतोय. त्याच्या मुलांकडे कुटुंबाकडे त्याचं लक्ष नाही. आणि पुन्हा एकदा माझ्या मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे. पण ज्या वेळेस मी नर्वस होत होतो, कारण कामगार पैसे वाढवण्यापुरता त्यावेळेस गोड बोलत होते, बोलत होते. पण ज्यावेळेस व्यसनाधीन कामगारांच्या घरी मी जात होतो, त्यांना माझी मिसेसला व्हिजिट करत होतो, ते व्यसनाधीन कामगार त्यावेळेस हो म्हणत होता. पण नंतर तो कंपनीमध्ये आला, भाडवले लागतं इकडे कशाला लागणार का माझ्या घरी काही शायनी मारतो ना माझ्या आई बाबा बायको पुढे हे त्यांना होत होतं. दुःख होत होतं आणि मला असं वाटायचं हे काम सोडून द्यावं. आणि त्यावेळेस माझ्या आई सुंदर गाणं, अरे संसार संसार जसा तवा फुलावर आधी हाताला चटके मय मिळते भाकर. आणि त्या माझ्या आईच्या बरोबर माझ्या पत्नीचा खांदा लागला. माझ्या पत्नीने सांगितलं की हे काम तुझ्या व्हायला पाहिजे आणि मी तुझ्याबरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये माझी मुलगी माझ्याबरोबर आली. 14 वर्षे HR काम केल्यानंतर एक तिला मला म्हणाले बाबा मी HR सोडून दिलं आणि आजपासून तुमच्याबरोबर लोकशिक्षणाचा कामगार शिक्षणाचा मी वसा घेतला आहे. आणि आजही माझ्या खांद्याला खांद्यात लावून ती काम करतो. माझी 4थी पिढी इथं आलेली त्यालाही घेऊन आलं. आपल्याला सर्वांना खूप मोठी जबाबदारी आहे. सातत्याने आता कामगार चळवळ आणि मॅनेजमेंट आणि कामगार यांच्या संबंधाबद्दल आणि मला किशोरजींचं खूप नवं वाटतं. ते कसं काय त्या बॅलन्स संबंध मला आवडीच होतं नाही. त्यांचा हसमुख चेहरा पाहिला की मला देवानंदची आठवण येते. कधी या माणसाकडे टेन्शनच नाही, सतत असत नाही. दुसरं मी बर्वे साहेबांचं बोर्डून पुस्तक वाचलं. सर्वांनी वाचा मित्रांनो. आपण कुठे कमी पडत असेल ना तर वाचनामध्ये कमी पडतो. त्यांचं बोर्डून पुस्तक वाचा. तुम्हाला संबंध औद्योगिक चळवळ कुठून चालू झाली आणि मला काय करायचं. वेळ खूप कमी आहे मित्रांनो. शुभेच्छा. हा कामगार मित्र तुम्ही मला पुरस्कार दिला हा मी जपून ठेवेन माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये. अरे संसार संसार जसा तवा फुलावर आधी हाताला चटक मय मिळती मा. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे नेतृत्व करताना तुमच्या हाताला चटका मिळणार आहे, परंतु नंतर पुढच्या पिढीमध्ये तुमचं नाव घेतलं जाणार आहे. हा लीडर होता. यांनी मला माझ्या मुलांना माझ्या कुटुंबाला दिशा. तेच तुमच्याकडे खूप आशेने पाहतात. विश ऑल द बेस्ट. माझ्या नातवांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन सरांचा सत्कार करा प्लीज. आर्यन आणि ठराविक वेळ त्यांनी आपल्याबरोबर यापुढील पुरस्कार आणि सर्वसामान्य नेते मारुती बापकर सर, सन्माननीय व्यासपीठ, माझे कामगार बंधू. वेळ खूप झाला आहे, मी फार वेगळ्यात नाही. फक्त 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो. आणि तेव्हापासून असे सगळे विषय हाताळत आलो या माझ्या लेखणीच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून लिहित गेलो. त्यामध्ये पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी या भागात जेव्हा बातमीदारी सुरू केली त्यावेळी कामगार नगरी, उद्योग नगरी म्हणून पिंपरी चिंचवड म्हटलं जायचं. आणि त्या अनुषंगाने कामगारांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील
अशा पद्धतीने प्रयत्न करत गेलो आणि कामगारांचे प्रश्न सातत्याने मांडत गेलो. तत्कालीन आताची टाटा तत्कालीन टेल्को हा लढा पूर्ण कव्हर केला आणि त्या लढ्याची आपल्याला अनेक लोकांना कामगारांना माहिती आहे. बजाज कामगारांचा लढा असेल किंवा अन्य जी काही पिंपरीमध्ये आंदोलनं झाली ती कव्हर केली. कामगारांचे प्रश्न मांडत गेलो. कामगार विश्व औद्योगिक विश्व असे सत्राच्या माध्यमातून काम करत गेलो आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून यातून जर काही न्याय मिळत असेल तर तो प्रयत्न करावा असाच उद्देश मी समोर ठेवत आलो आणि तो प्रयत्न केला आहे. किशोर ढोकले सरांबद्दल आपल्याला माहिती आहे आणि जसं मागाशी उल्लेख झाला तसं पूर्वीचे काही कामगार अपवादाने वगळले तर ढोकलेसारखा कामगार नेता हा एखादाच उभा असतो असा माझा अनुभव आहे. आणि त्यांच्यामुळं केवळ कामगारांचं आर्थिकच नाही तर सामाजिक कौटुंबिक नैतिक याचंही शिक्षण होतं आणि ते घडतं आहे. त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो. कोविडच्या काळाचा उल्लेख झाला त्यावेळी आम्ही एक जे काही संदर्भ पुस्तक तयार केलो त्यामध्ये सुद्धा ढोकले सरांचा आपण अनुभव घेतलेला आहे. या निमित्ताने मी ते पुस्तक आपल्या गोडबोले सरांना देणार आहे. एकच जाताना उल्लेख करू इच्छितो की जसं लेखनातून मी कामगारांसाठी प्रयत्न केला माझ्या बातमीदारीच्या माध्यमातून. आता सध्या मी जनसेवा सहकारी बँकेचा संचालक आहे आणि त्यासाठी सुद्धा कामगारांचं आर्थिक स्थैर्य व्हावं उंची मिळावी त्यांना त्यासाठी ज्या ज्या काही कर्ज योजना जर का राबवता येत असतील तर त्या राबवाव्यात यासाठी संचालक म्हणून माझा प्रयत्न सुरू असतो. आता नुकतंच आमच्या बँकेने एक निर्णय घेतलेला आहे की महिला कर्मचारी किंवा महिला ज्या कमवत्या आहेत त्यांच्यासाठी व्याजदरामध्ये सवलत दिलेली आहे आणि जून अखेरपर्यंत त्याचं हे राहणार आहे मुदत आहे. तर माझ्या ज्या कामगार भगिनी असतील तर त्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. अनेक योजनांचा आपण कामगारांनी फायदा घ्यावा. आमच्या ब्रँचेस पिंपरी चिंचवडमध्ये आहेत, सातारामध्ये आहेत, पुणे शहरात आहेत. कधी काही लागलं तर माझा नंबर ढोकले सरांकडे आहे. माझ्याशी संपर्क साधावा आणि आपल्या काही जी स्वप्न असतात घराचं असेल गाडीचं असेल किंवा तरी मुलांचं शिक्षणाचं असेल ती पूर्ण करण्यासाठी आमची बँक जी आहे सर्वसामान्यांची असामान्य बँक ही जी बँक जनसेवा आहे ती नेहमी तुमच्या बरोबर राहील. माझ्या दृष्टीने मी प्रयत्न करेन. तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सारखं असावं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त बँकेत राहतं. माणसानं जर व्हायचं झालं तर परीच व्हावं. कारण परी ज्याच्या संगतीत जातो त्याचं सोनं करतो. असं परीचा समान व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभलेलं राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय किशोरजी ढोकले सर आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रीय संघटना महासंघाच्या वतीनं ऋण आणि आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी बोलणारे व्यक्ती भरपूर आहे, आज बोलण्यासारखं देखील भरपूर आहे, परंतु मी जास्त वेळ न घेता आज मला कैलासवासी भैवद्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्याबद्दल सर्व राष्ट्रीय संघटना महासंघाचे पदाधिकारी आणि समस्त कामगार बंधूंचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपला पुरस्कार हा मला पुढील काळामध्ये ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. आणि आपल्या सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. धन्यवाद. संघटन कौशल्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सन्माननीय श्री राजारामजी शिंदे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आज 1 मे कामगार दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने हा जो भव्य मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अच्युतजी गोडबोले साहेब, त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष संस्थापक आणि ज्यांना कामगारांचे दैवत अशी ज्यांची गणना होते असे ॲडव्होकेट किशोरजी ढोकले साहेब, त्याचप्रमाणे बापकर साहेब,
दामनकर साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि माझ्या राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, आज या ठिकाणी मला जो राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार भूषण पुरस्कार दिला त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सर्व कार्यकारिणीचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की हा जो पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी खरोखर धन्य झाला असं समजतो. आपण कोणतंही काम प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणाने केलं तर ते नक्कीच त्यामध्ये यश निर्माण होतं. हे याच पद्धतीने मी कायम माझ्या कामाची पद्धत ठेवलेली आहे की प्रत्येक काम निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे करायचं, की त्यामध्ये त्यागाची भावना येते आणि त्या त्यागातूनच काहीतरी निष्पन्न होतं. की दुसरी गोष्ट म्हणजे की काम करताना आपल्या ज्या लोकांचा आपल्यावर असणारा विश्वास, की हा विश्वास आपल्याला डबल स्पीडने काम करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. की असाच सर्व लोकांचा, मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या लोकांचा माझ्यावर असणारा विश्वास मला हे चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. मग ते राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ असेल, आमच्या बुरखाड कॉर्पोरेशन कामगार संघटना असेल, बुरखाड कॉर्पोरेशन एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल किंवा संभाजी भुजबळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना सर्व लोकांचा मला माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच मी हा म्हणजे या चांगलं काम करू शकतो. आणि हा जो आजचा पुरस्कार मला मिळाला तर ते या सर्व माझ्या संबंधातील जे लोक आहेत की त्यांचा विश्वास, त्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला आणि सर्वांना तो मी म्हणजे अर्पण करतो. या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य पण उपस्थित आहेत, त्यांचं पण मला मोलाचं सहकार्य असतं आणि साथ कायम असते. की आज आपण राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघासारख्या संघटनेमध्ये काम मी सुरुवातीपासून स्थापनेपासून या संघटनेचा आहे. किशोर साहेबांची प्रेरणा, की त्यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे की निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे सर्व कुठलीही संघटना असो ते संलग्न आहे किंवा नाही हा सुद्धा विचार न करता त्या संघटनेचं फक्त जरी एखाद्याला प्रॉब्लेम असेल तरी पण साहेब त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रयत्न करत असतात. तर याच पद्धतीनं मी आपल्या कामगार क्षेत्राचे बऱ्याच वक्त्यांनी हे केलं की आता नवीन सरकारचे जे कायदे आले त्या कायद्याच्या माध्यमातून कामगार म्हणजे टिकेल की नाही अशी शंका आहे. तरी पण ते साहेब त्यांच्यामध्ये सविस्तर सांगतील. परंतु यामध्ये एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की कामगारांनी एकजूट राहिली तरच यापुढे आपला टिकाव लागणार आहे. आणि कारण अलीकडच्या म्हणजे मानसिकता कामगारांची ही बदलत चाललेली आहे. तर कुठलेही मतभेद किंवा दोष एखाद्याचा न करता सर्वांनी एकजूट ठेवून लढा कामगार संघटनेसाठी द्यायचा आहे. तरी मी पुन्हा एकदा राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे तसेच आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की आपण हा एवढा मोठा पुरस्कार मला दिला. कारण 2008 साली गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मला मिळाला. तर त्यामध्ये हा कामगार भूषण पुरस्कार देऊन एक मानाचा तुरा आज आपण लावला. तरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. मी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे खजिनदार सन्माननीय श्री गणेशजी जाधव यांना विनंती करते की त्यांनी 2 ते 3 मिनिटात आपल्याबरोबर व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ तसेच उपस्थित कामगार बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या
कामगार मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यानिमित्त सर्वांचे मी स्वागत करतो. तसेच 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या सर्व कामगार बंधू भगिनींना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी बरेच अनुभवी नेते आणि वक्ते आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो. त्यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे खरंच वेळ कमी आहे, परंतु 2-3 गोष्टींवरती मला या ठिकाणी प्रकाश टाकायचा आहे. कामगार नेत्यांनी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने काम करून चालणार नाही. आपली जी नेतृत्वाची फळी आहे ती नक्कीच आता ॲडव्हान्स झाली पाहिजे. आणि याचं एक उदाहरण म्हणून मी आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले अच्युत गोडबोले सर, त्यांचं मुसाफिर नावाचं पुस्तक मी वाचलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की डेटा मायनिंग वगैरे काय आहे. मला वाटतं 10 वर्षांपूर्वी डेटा मायनिंग काय आहे ते त्यांच्या पुस्तकामधून वाचलं होतं. आणि त्यावेळेपासून मला क्युरियोसिटी होती की हे नक्की काय आहे. आणि मी बऱ्याच त्याची माहिती घेत गेलो आणि त्याचा मला भयंकर असा उपयोग चांगल्या पद्धतीने करता आला. मी अभिमानाने सांगेन की अशा महत्वपूर्ण अभ्यासू जे लेखक असतील, जे मान्यवर असतील, जे वक्ते असतील, त्यांचा आपल्या जीवनावर किती सकारात्मक परिणाम पडू शकतो याचं उदाहरण मी सांगतो. यावेळीची आमची जी चार्टर ऑफ डिमांड आहे जी आम्ही बनवली आहे, मॅनेजमेंटला सबमिट केली आहे, यामध्ये ChatGPT नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच AIचा वापर मी जवळपास 90% केला आहे. आणि तो आपल्या सर्वांसाठी खूप चांगला आहे. फक्त त्या ChatGPTचा वापर कसा करायला पाहिजे याचं ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे. काय कमांड दिल्यावर काय आउटपुट येतं याची माहिती आपल्याला घेता आली पाहिजे. आणि मी या ठिकाणी जाहीर करतो की महासंघाच्या वतीने ChatGPTचा वापर आपले संघटनेचं काम करताना कशा पद्धतीने करायचा किंवा कशा पद्धतीने केला गेला पाहिजे या संबंधीचं प्रशिक्षण शिबिर आपण महासंघाच्या माध्यमातून लवकरच आयोजित करू. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थापन आपल्याला नेहमीच सांगत असतं की आपल्या कंपनीला तोटा झाला आहे, आपल्या कंपनीला प्रॉफिट नाही आहे, आपल्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे. तर महासंघाच्या वतीने आपण मागे एकदा बॅलन्स शीट कसं काढायचं या संबंधी एक ट्रेनिंग आयोजित केलं होतं. आगामी वर्षामध्ये आपण पुन्हा एकदा त्या ट्रेनिंगचं पण आयोजन करूया, जेणेकरून जे अवलंबित संघटना प्रतिनिधी आहेत, बऱ्याच अंशी असं होतं की मला फोन येतात बऱ्याच संघटना प्रतिनिधींचे आणि बॅलन्स शीट काढायला सांगितलं जातं, परंतु मी एकमेव भरपूर जणांचे बॅलन्स शीट काढू शकत नाही. आतापर्यंत 150 कंपन्यांचे बॅलन्स शीट आपण काढलेले आहे, यापुढेही काढत राहू. पण आता काढणारा व्यक्ती एक न राहता त्या बॅलन्स शीट काढणाऱ्या प्रतिनिधींची संख्या 150 झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या जेवढ्याही कंपन्या असतील त्या कंपन्यांचे जे काही व्यवस्थापन प्रतिनिधी आहेत ते खरंच माहिती आपल्याला देत आहे का ती खोटी माहिती आपल्यासमोर सादर करताय याचं आपल्याला आकलन होईल आणि आपल्याला आपल्या मागण्या त्या पद्धतीने व्यवस्थापनाकडून मान्य करून घेता येतील अशी मी अपेक्षा करतो. यानंतर अविनाश वाडेकर आज जरा आजारी असल्यामुळे बोलणार नाही, परंतु त्याचं जे काही म्हणणं आहे की चार्टर ऑफ डिमांड बनवणे हा कुठल्याही व्यावसायिकाकडून जाऊन बनवू नका. आपले जे काही संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी असं ट्रेन व्हा. चार्टर ऑफ डिमांड आपल्याला स्वतः बनवता आली पाहिजे. आणि किशोर सरांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राजू अण्णा हे सर्व जे काही महासंघाचे प्रतिनिधी आहेत ते चार्टर ऑफ डिमांड बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात आणि ही विनामूल्य आहे. बऱ्याच अंशी आम्हाला ऐकायला मिळतं की लाखो रुपये चार्टर ऑफ डिमांड बनवण्यासाठी घेतले जातात. कशाला पाहिजेत लाखो रुपये? लाखो रुपयांची गरज नाही. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये हे असलं पाहिजे की आपल्याला लागतंय काय, आपल्याला मागायचंय काय आणि आपल्याला मिळवायचं कसं. तर मागायचं काय हे सांगण्यासाठी कोणाच्या लाखो रुपये देऊन कोणाच्या सल्ल्याची आपल्याला गरज नाही. दैनंदिन जीवनात आपल्याला कंपनीमध्ये वावरत असताना, आपल्या संसाराच्या गरजा भागवत असताना आपल्याला काय मागण्या आहेत, आपल्याला काय आपली गरज आहे ही आपण कशा पद्धतीने मागू शकतो या सर्व गोष्टींचं चार्टर ऑफ डिमांडचं
जे काही माहिती आहे ती आपल्याला अविनाश आणि या टीमच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते विनामूल्य. बऱ्याच संघटना प्रतिनिधींना मी सांगू इच्छितो, कुठेही जाऊन लाखो रुपये खर्च करू नका, त्याची गरज नाही. त्याचा तो खर्च आपण आपल्या संघटनेच्या ताकद कशी वाढेल याच्यावर करावा. प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण घेऊन आपल्या संघटनेच्या विचारांमध्ये वाढ करावी असं मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो. महासंघाचा केवळ एकच अजेंडा आहे, ज्ञानाचा प्रसार करणे. प्रत्येक संघटना प्रतिनिधीला ज्ञान अशा पद्धतीने वाटणे की त्याने अजून पुढे 4 जणांना ज्ञान दिलं पाहिजे, 4 जणांना शिकवलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटचा जो मुद्दा मला सांगायचा आहे तो असा आहे की काळाच्या गरजेनुसार महिलांना घराबाहेर पडावं लागतं कामासाठी. आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला कामगार आपल्याला दिसतात, परंतु ज्यावेळी महिला कामगार येतात त्यावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तयार होतो. आणि त्या सुरक्षेचा प्रश्न अशा पद्धतीने काही तयार होतात की ती महिला काम करण्यास किंवा कामावर जाण्यास इच्छुक नसते. इतके अन्याय देखील त्यांच्यावर होत असतात. तर आज मी सर्व महासंघाच्या संलग्नित संघटनांना, उपस्थित कामगार बंधूंना असं मी आवाहन करतो की कंपनीमध्ये येणाऱ्या आपल्या महिला भगिनींचं खऱ्या अर्थानं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि आपण ती जबाबदारीचं जाणीव ठेवून महिलांना सहकार्य करा, त्यांचं कामामध्ये योगदान वाढवा आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाचे भर होऊ द्या. मी सर्वांना आवाहन करेन की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की महिलांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने मला माझे जे काही थोडक्यात विचार मांडण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सांगितल्याप्रमाणे महासंघ हा महासंघातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी हे स्वखर्चातून हा संघ चालवत असतात. याचा प्रत्यय आपल्याला गणेश सरांच्या मार्गदर्शनातून आलाच असेल. जसे की सरांनी सांगितले आहे की महासंघ हा नेहमी विविध प्रशिक्षणांचे व कार्यशाळांचे आयोजन करत असतो. तर सरांनी आज आपल्याला ग्वाही दिली आहे की येत्या काही महिन्यांमध्ये किंवा लवकरात लवकर महासंघ AI व नवीन प्रशिक्षणांची तरतूद करत आहे. त्यासाठी आपल्याला बाहेर लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. धन्यवाद आहे. समाजासाठी काम करताना स्वतःच्या सुखदुःखांचा विसर पडतो, पण केवळ समूहाचे भले व्हावे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागते. कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि अखंड समाजप्रेम यांची नांदी म्हणजेच श्री राजेंद्र अण्णा दरेकर यांचा जीवन प्रवास. त्यांचे कार्य, त्यांची धडपड आणि त्यांचे नेतृत्व गुण आपल्या सर्वांसाठीच आदर्श आहे. कास विकासाची धरुणी, मोह माया टाळूनी, स्वप्ने ठेवली समाजहिताची, समाजासाठी जगावं, समाजासाठी मरावं याच प्रेरणेने व निर्मळ भावनेने कार्य करणारे तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे उपाध्यक्ष तथा सणसवाडी गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री राजेंद्र अण्णा दरेकर मी यांना विचारमंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे अशी नम्र विनंती करते. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे. सन्माननीय श्री राजेंद्र अण्णा दरेकर. उपस्थित सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, मी या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला विनंती करेन की जो प्रत्येकाच्या हातातला मोबाईल हा बंद जरी करता आला नाही तर सायलेंट करावा. कारण आपण सर्वजण या व्यासपीठाकडे न पाहता आपण सर्वजण मोबाईल क पाहता, त्याबद्दल मी पुनश्च विनंती करेन. आजकाल जिथं मस्तक टेकावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेल्या आहेत. पण ज्याचं नाव ऐकल्यानंतर हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज संभा मर सकता है लेकिन झुक नहीं सकता या शब्दांमधून हिंदू धर्मासाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी जगावं कसं, मरावं कसं असे तुम्हाला दाखवून देणारे असे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानं पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपण सर्वजण जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून
या कामगार मेळाव्याला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अच्युतजी गोडबोले सर, त्याचबरोबर राष्ट्रीय श्रमिक महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले साहेब, ज्यांचं तुम्हाला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभतं असं व्यक्तिमत्व मारुती बापकर साहेब, त्याचबरोबर दत्ताजी दामनकर साहेब, मेकल्टी कामगार संघ कंपनीचे HR हेड असलम सर, राजनजी वडके सर, त्याचबरोबर ज्यांना सन्मानित केलं असे चंद्रकांत कदम, राजारामजी शिंदे, राष्ट्रीय श्रमिक महासंघाचे कार्याध्यक्ष येळवंडे साहेब, अविनाशजी वाडेकर, गणेशजी जाधव, रमेशजी सातपुते आणि बाळासाहेब ढेरे आणि सर्व राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनी, स्वातंत्र्याच्या काळाच्या अगोदर सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाच्या कष्टाला किंमत नव्हती. माणसांपेक्षा दगड धोंड्याला जास्त किंमत होती. जसं की नदीतल्या गोट्यांना आणि गोट्यातल्या सेनाला अरे एवढंच नाही तर भोजनाच्या पंक्तीला तर भलताच भाव आला होता. इथं माणसाला खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, चालायला रस्ता नव्हता. इथल्या गोरगरिबांची अशी अवस्था असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा आणि वेदना आणि डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी इथल्या सर्वसामान्य माणसाचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडासारख्या अशा महान क्रांतिकारकाचा जन्म झाला. अशा महान कार्यकर्त्याने, महान क्रांतिकारकानं खऱ्या अर्थानं खूप असे उपकार तुमच्या आमच्यावर केले. माणसातून माणसासाठी जगणाऱ्या माणसाला समृद्ध करण्याचं काम, बळ देण्याचं काम केलं. सर्वसामान्य माणसाला अच्छे दिन नाही तर सच्चे दिन आणण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडासारख्या महान पुरुषांनी आपलं स्वतःचं आयुष्य जिजवलं. आणि ही कामगार क्रांती उभी करत असताना जे झोपले होते त्यांना जागा केलं, जागा होता त्यांना उभं केलं, उभं होतं त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती लाल बावट्याचं निशाण दिलं. अरे तुमच्या आमच्या खांद्यावरती लाल बावट्याचं निशाण देऊन आज तुम्ही आम्ही तेवढ ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि या देशाला, या कामगार क्षेत्राला ज्यांनी ज्यांनी स्वतंत्र केलं आणि तुम्हाला स्वातंत्र्यातून स्वतंत्र करण्याचं काम ज्यांनी केलं, या सर्व महापुरुषांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. हे उपकार कधीही विसरू शकणार नाही. अरे तुमच्या आमच्या रक्ताने जरी धुतले पाय तरी त्यांचे उपकार भेटणार नाही. एवढे उपकार तुमच्या आमच्यावरती आहे. पण खंत एका गोष्टीची आहे की ते आपल्याला जाणवत नाही, पण आपण त्या गोष्टी विसरत चाललेला. आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आज नवीन नवीन अशा स्वरूपाचे विज्ञान शोधला होत आहे. प्रचंड अशा ताकदीचं यंत्र येतात, सामुग्री येतात, त्यामुळे विज्ञानाची प्रगती झाली आहे. पण कळत नकळत या जगामध्ये हे वावरत असताना आपण सर्वच जण धास्तावलेला आहोत. कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकीकडे आपण ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थानं किती बोलावं, कमी करू नका. दुसऱ्या बाजूने झपाट्यानं लोकसंख्या वाढत चाललेली आहे. एकीकडे खऱ्या अर्थानं अरे असं त्याच्यानंतर मलाही बोलायचं. दुसऱ्या बाजूनं लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर एकीकडे भ्रष्टाचार, अत्याचार, असुरक्षित वातावरण, या सगळ्यांमुळे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जण सगळेच जण धास्तावलेलो आहोत. पण एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चाललेले आहे. दुसऱ्या बाजूने विभक्त कुटुंब, हम दो हमारे दो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अरे आपले जुने वाडे, जुनी घरं जाऊन आज खऱ्या अर्थानं
माणसाला झालेली आहे आणि आपणच आपल्या माणसापासून खऱ्या अर्थानं दूर दूर होत चाललो. पण मी गेल्या कित्येक दिवसापासून कामगार म्हणून काम करत असताना, राजकारण समाजकारण म्हणून काम करत असताना, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही आम्ही काम करायचं कसं या संध्याचं दुःख मला डोळ्याने पाहत नव्हतं. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला माणूस आपल्यासाठी, माणसातला माणूस माणसासाठी अशी जीवाभावाची आणि हक्काची माणसं तयार करून ऍडव्होकेट किशोरजी ढोकले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येळवंडे साहेब असतील, रमेशजी सातपुते असतील, गणेशजी जाधव असतील, अविनाशजी वाडेकर असतील, रमेशजी बनकर असतील, अशा अनेक राजाराम शिंदे असतील, अशा सर्व कामगारांना संघटनेला, अशा सर्व कामगारांना एकत्र घेऊन राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाची स्थापना केली. स्थापना करत असताना आम्ही त्यावेळेला ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये फिरत असताना, व्यवस्थापनाकडे जात असताना त्यावेळेला व्यवस्थापनाला आम्ही शाश्वती द्यायचो. अरे कंपनी टिकली पाहिजे, कामगारही टिकले पाहिजे. आणि ज्या वेळेला कामगारांकडे जात असताना आम्ही कामगारांना सांगायचो, मालकाच्या खिशात हात न घालता मालकाच्या हृदयात हात घाला, तुम्हाला कधीही कोणती गोष्ट कमी पडणार नाही याची शाश्वती देतो. आणि ज्या वेळेला व्यवस्थापन असेल, ज्या वेळेला कामगार एकत्र असेल, त्यावेळेला मात्र आम्ही दोघांनाही सांगायचो, अरे कंपनी मोठी झाली तर कामगारही मोठे झाले पाहिजे. हा संदेश घेऊन आम्ही ज्यावेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत राष्ट्रीय श्रमिक महासंघ यशस्वीरित्या काम करत आहे. या गोष्टीचा मला सुद्धा खूप खूप अभिमान आहे. कारण ज्याच्यावरती अन्याय होतो त्यावेळेला राष्ट्रीय श्रमिक महासंघ म्हणून मोठ्या दिलानं, मोठ्या औषधानं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कामगाराला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. तो कामगार एक असो नका अनेक असो, सर्व कामगारांच्या माध्यमातून सन्माननीय किशोरजी ढोकले साहेब हे खऱ्या अर्थानं तुम्हाला मदत करतात. पण गेले अनेक दिवसापासून औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती मात्र बिकट होत चालली. यामुळे मी सर्व कामगारांना आव्हान करेन की आपल्या सहकार्यातून माझा कामगार हा गुणवान बनला पाहिजे, मानव बनला पाहिजे, दानव बनला पाहिजे. असं न करता तो समृद्ध बनला पाहिजे. याच्यासाठी राष्ट्रीय श्रमिक महासंघ खऱ्या अर्थानं काम करत आहे. अरे तुमच्या उद्याच्या सहकार्यानं उद्याची पिढी चांगली होणार आहे, म्हणून तुम्ही आम्ही सर्वांना एकत्र आलो पाहिजे, एकत्र राहिलो पाहिजे. आजची जी भविष्यातली एकत्राची जी क्रांती आहे ते उद्याचं भविष्य तुमच्या आमच्यासाठी राहणार आहे. त्यामुळं एकजूट राहणं खूप गरजेचं आहे. व्यासपीठावरील सगळ्यांनी तुम्हाला सर्वांना एकजुटीचा मंत्र जसं की प्रार्थनेच्या माध्यमातून दिलेला आहे. असं अनेक विषयावरती बोलता येईल, पण मला चिठ्ठी आल्यामुळे मला जरा थोडं थांबावं लागतं. येणाऱ्या काळात कोणताही मेळावा असेल त्यावेळेला जास्त बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि जाता आता एवढंच सांगेल, घासल्याशिवाय दहार नाही तलवारीच्या पाठीला, कसल्याशिवाय पीक नाही भूमीमधल्या मातीला, अरे तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वतीला. एकी हेच बळ दाखवल्याशिवाय पर्याय नाही कामगार आणि कामगार संघटनेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री दरेकर साहेब. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा समाजसेवक श्री मारुतीजी भापकर यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विचारमंचावर आमंत्रित करतो. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ आयोजित 1 मे कामगार मेळावा, महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व पवित्र महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि कामगार मित्रांनो, या ठिकाणी मी आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. वेळ भरपूर झालेला आहे आणि आपले प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री अच्युतजी गोडबोले यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुमच्यासह मी देखील उत्सुक आहे. त्यामुळे मी 5-7 मिनिटांमध्येच माझं मनोगत समाप्त करणार आहे. गोडबोले सर, मी दरवर्षी या मेळाव्याला येत असतो. किशोरजी आणि त्यांचे सोबत सहकारी आग्रहाने मला आलंच पाहिजे असा आग्रह धरतात आणि मी येतो.
आणि मी या मेळाव्यामध्ये आल्यानंतर कामगार विश्वामध्ये कशा प्रकारे खोटारडे कामगार नेते निर्माण झालेले आहेत, कशा प्रकारे कामगारांच्या जीवावरती हातमिळवणी करतात आणि लुटतात, कामगारांना फसवतात, कामगारांच्या जीवावरती करोडपती होतात. एका बाजूला कामगार चळवळीमध्ये अशा प्रकारची विदारक परिस्थिती असताना कामगार उद्ध्वस्त होतो, मात्र कामगार नेता मात्र करोडपती होतो. आणि म्हणून कामगारांनी कामगार नेत्यांवरती करडी नजर ठेवली पाहिजे. कामगार नेता हा कामगारांना उत्तरदायी असला पाहिजे. त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. हे मी या मंचावरनं दरवर्षी ठामपणे बोलत असतो. आणि त्यामध्ये श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी असतील, राजकर असतील, सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, यांनी देखील ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह करत असतो. मी गोडबोले साहेब कामगार मेळाव्याला जायचं आता कमी केलेला आहे. फक्त राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या मेळाव्यालाच येतो, कारण जिथल्याचे काय तुमचं नेतृत्व आहे ते विश्वासार्ह आहे, तुम्हाला फसवणारं नाही, तुमच्याशी गद्दारी करणारं नाही, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारं नाही. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये देखील राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे असं एक कामगार चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आवर्जून नमूद करेन. मात्र मित्रांनो, या ठिकाणी कामगार चळवळ जगातल्या कामगारांवर एकत्रित या अशा प्रकारचा जयघोष कामगारांचा असतो, पण कामगार काही एकत्रित येत नाही. कामगारांमध्ये मतभेद होतात, श्रेयासाठी वादविवाद होतात, कामगार युनियन फुटतात आणि त्यातून कामगारांचं नुकसान होतं. मला आपल्याला आवर्जून आठवण करून द्यायची की आपल्या देशावरती 600 वर्ष मोगलांचं राज्य होतं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड सर्व जाती जमातीला एकत्रित करून रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं आणि त्यातून महाराष्ट्र घडवला, हा देश घडवला. त्यामध्ये अनेक जाती धर्माच्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्यासाठी. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. जवळपास 6-6.5 लाख स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली, गोळ्या खाल्ल्या, फासावर गेले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी त्याग केला. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने सत्याग्रह केला. गोडबोले सर, हा देश राष्ट्रपिता महात्मा गांधींचा नक्कीच आहे, मात्र त्याचबरोबर शहीद आझम भगतसिंगांचा देखील हा देश आहे, हे आवर्जून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय चाललंय आपल्या देशात? शेतकरी आणि कामगार ही 2 चाके या देशाच्या आहेत. शेतकऱ्यांसाठी 3 कृषी कायदे आणण्यात आलेले आहेत. शेतकरी आंदोलन करतायत, ते सगळे कायदे भांडवलदार उद्योगपत्यांच्या फायद्याचे आहेत, शेतकरी शेतीला उद्ध्वस्त करणारे आहेत. कामगारांनी 150-200 वर्ष लढून ज्या काही 40-45 कायदे होते ते सगळे या सरकारने मोडून तोडून टाकलेत आणि 4 कोडमध्ये, 4 संहितेमध्ये रूपांतर करून कामगार वेठपुगार आणि गुलाम करण्याचं धोरण यामध्ये आहे. आंदोलन आम्ही करतोय, संघर्ष करतोय, टाहो पडतोय, पण मुकं बहिरं आंदोलन झालेलं सरकार ऐकायला तयार नाही. उलट किशोरजी, आता जनसुरक्षा विधेयक आणलं जाते, माहिती असेल आपल्याला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारने अशाच प्रकारचं जनसुरक्षा विधेयक सेंट्रल हॉल म्हणजे आताच्या संसदेमध्ये ठेवलं. 1928 ला शहीद आझम भगतसिंग आणि मुटकेश्वरांनी त्या ठिकाणी बॉम्ब टाकले, कारण ब्रिटिश सरकार त्या क्रांतिकारकांचं, भारतीय जनतेचं ऐकत नव्हतं म्हणून बॉम्ब टाकले, कारण सरकार बाहेरपणाचं नाटक करत होतं. आता शेतकऱ्यांवर अन्याय होतो, कामगारांवर अन्याय होतो, सामान्य माणसावर अन्याय होतो. अशा स्थितीमध्ये जनसुरक्षा विधेयक आणून ही जी काही सगळी शेतकरी आंदोलन आहे, कामगार आंदोलन आहे, आम्ही पाण्यासाठी आंदोलन करतो, आम्ही पर्यावरणासाठी आंदोलन करतो, आम्ही नद्यांसाठी आंदोलन करतो, अशा सगळ्या विषयावरती आम्ही आंदोलन करत
अशा प्रकारचे कायदे हे सरकार आणते. शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं दिली गेली, कामगारांसाठी अनेक आश्वासनं दिली गेली. इथले आमदार, इथले खासदार, इथले लोकप्रतिनिधी संसदेत जातात, विधिमंडळात जातात. कामगार टाचा घासून मरतोय, शेतकरी टाचा घासून मरते, आदिवासी कुपोषणाने मारतात, त्यांना त्याचं काही घेणं गेलं नाही. आणि म्हणून अशी विदारक स्थिती कामगार क्षेत्रातली आणि सर्व क्षेत्राची देशाची आहे. जम्मू काश्मीरमध्ये परवा प्रकार घडला, अतिशय दुःखद प्रकार घडला. मात्र यामध्ये जातीवादी प्रचार करून देशाच्या सार्वभौमावरती धोका होतोय का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. जाती अस्मिता, जातीवाद कमी होण्याऐवजी सर जाती अस्मिता अधिक टोकदार झालेले दिसत आहे. हिंदू मुस्लिम होतंय, मराठा ओबीसी होतंय, मराठा दलित होतंय. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय आम्ही बांधव आहे आणि एकमेकाच्या विरोधात अशा प्रकारच्या सोशल मीडियावर पोस्ट करतोय आणि सार्वभौमत्वाला भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करतोय. या सगळ्या गोष्टींचं चिंतन कामगार मित्रांनो आपल्याला करून पुढे चालावं लागणार आहे. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही संघर्ष केला पाहिजे. मात्र पिंपरी चिंचवड असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, सुप्पा असेल, या MIDC मध्ये अनेक कामगारांच्या वेदना आहेत. तुमच्या आंदोलनामध्ये तुमच्या सहकार्याकरता त्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर तुम्ही देखील त्यांच्या मदतीला गेला पाहिजे. 153 दिवस किशोरजी एक्साईड बॅटरीचे कामगार तिथे बसले आणि त्यांना आपले जे काही सचिव आहेत कामगार पुढे त्याच्यावर राजन नायर होता. तडपडतायत कामगार, न्याय मागतायत, न्याय मिळत नाही, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. इथं तुमच्या वेगवेगळ्या विद्युत कारखाने आहेत, तुम्हाला मदत केली पाहिजे. मात्र केवळ एक मे कामगार नाही, जगातला कामगार एक आहे, कामगार एक चुकीचा अशा प्रकारचा घोषणा देता आणि नंतर मात्र ती काही ताकद असली, ऊर्जा असली ती एक दिवस राहती भास्करजी, परत कुणी मागे वळून देखील पाहत नाही. परत माझीच गाडी, माझीच माडी, माझ्या बायकोची गोलगोल साडी, कामगार मिळालाय का चांगलाय हे पाहायला देखील कामगार आले, कामगार तयार नसतात. अशा प्रकारची मानसिकता कामगारांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आपण संवेदनशील राहा, एकत्रित राहा, एक दुसऱ्याला मदत करा, तर आणि तरच आपण वाचू एवढाच इशारा या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्री रवींद्रजी साहेबराव दरेकर यांचा सत्कार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री किशोरजी ढोबळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री रवींद्रजी दरेकर यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर उपस्थित राहावे. अथक परिश्रम आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण करतात. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट किशोरजी ढोबळे यांनी देखील आपल्या कर्तृत्वाने श्रमिक वर्गांच्या हक्कांसाठी, त्यांच्या संघर्षासाठी एक मजबूत मंच तयार केला आहे. त्यांचे ध्येय फक्त न्याय व सन्मान मिळवून देण्याचे नाही, तर त्यांनी श्रमिकांच्या आवाजाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक वर्गाच्या न्याय हक्कांची चांगली सुरक्षा झाली आहे आणि सर्व श्रमिकांचे जीवनमान उंचावले आहे. सरांचे कार्य आणि निसंशयपणे एक प्रेरणा आहे. त्यांचे नेतृत्व समाजातील प्रत्येक घटकासाठी एक आदर्श आहे. सरांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलायचं देखील खूप आहे, परंतु काळाचे आणि वेळेचे भान राखता मला माझ्या शब्दांना थोडी मुरड घालावी लागत आहे. त्याबद्दल मी क्षमा मागते आणि आपण सर्वजण उत्सुकतेने त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे थांबला आहात किंवा उपस्थित आहात, तर असे आपल्या राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री किशोरजी ढोबळे सर यांना मी विचारमंचावर येऊन आपले मार्गदर्शन प्रस्थापित करण्यासाठी विनंती करत आहे. सन्माननीय श्री किशोरजी ढोबळे सर. मंचावरील सर्व आदरणीय, सर्व पुरस्कार्थी, राष्ट्रीय
श्रमिक एकता महासंघाचे सर्व पदाधिकारी, कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, मला याची जाणीव वेळ खूप झालेला आहे. कारण जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गोडबोले सरांचं बोलणं ऐकायला मी सुद्धा उत्सुक आहे. त्यामुळे माझं बोलणं किती कमी करता येईल तो मी प्रयत्न करतो. मित्रो, तसं यापूर्वी सांगितलेलं आहे की राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ याची निर्मिती जी आहे ती निर्मिती एका सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून निर्मिती झालेली आहे. इथे असणारा जो प्रत्येक प्रतिनिधी आहे, हा प्रतिनिधी कुठेतरी एखाद्या कारखान्यामध्ये कामाला होता आहे आणि मग तो या ठिकाणी प्रतिनिधी झालेला आहे. जसं आधीच्या काही वक्त्यांनी आमच्या मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आम्ही लेबी वगैरे घेत नाही. हा महासंघ कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नाहीये. आणि मला असं वाटतं की हे सगळे जर वैशिष्ट्य पाहिले तर या देशामध्ये, भारतामध्ये हा एकमेव महासंघ असा असेल की ज्याची कार्यपद्धती अशा प्रकारे. आणि ही आज जो महासंघ उभा राहिलाय, अतिशय आनंद होतोय